Today we discuss standard 7 general science. आज आपण तिसरा धडा सुरू करतोय नवीन प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यातलं लेक्चर क्रमांक 1. आता प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. आणि नॅचरल रिसोर्सेस. आता नॅचरल रिसोर्सेस सामान्य पहिला धडा होता. कोणते कोणते आठवतं ना नॅचरल रिसोर्सेस? आपण पाहिलं होतं एअर, वॉटर आणि सॉइल. आता सातवीला तोच टप्पा आहे पुढचा. प्रॉपर्टीज ऑफ एअर, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आणि प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. हे तीन पाहिले सगळं टप्प्याटप्प्याने की सहावीला त्याच्या आपण एअर, वॉटर, त्याचं पृथ्वीवरचं प्रमाण वगैरे ह्या गोष्टी बघितल्या त्या. सातवीला त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आणि आठवीला अजून एकदा जनरल सायन्स, परत आठवीला हे येतं. मग आता पहिल्यांदा मग आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ एअर. प्रॉपर्टीज ऑफ एअर काय म्हणतो मी? आपण सहावीला नॅचरल रिसोर्सेस शिकलोय. कोणते कोणते नॅचरल रिसोर्सेस आहेत? एअर, वॉटर आणि सॉइल. मग आता आपल्याला काय काय बघायचे? पहिल्यांदा प्रॉपर्टीज ऑफ एअर बघायच्या, दुसऱ्यांदा प्रॉपर्टीज ऑफ वॉटर बघायच्या आणि तिसऱ्यांदा प्रॉपर्टीज ऑफ सॉइल पाहिजे. मग पहिला आपण सुरू करूयात प्रॉपर्टीज ऑफ एअर. आता एअर काय आहे? तर इट इज मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस. अनेक गॅसेसचं ते काय आहे? मिक्सचर आहे. आता हे आपल्याला जर का प्रयोग करायचे आता याच्यामध्ये काही काही फार सोपे सोपे प्रयोग आहेत. टेक टू बलून्स. दोन बलून्स घ्या, बलून्स फुगे. एकामध्ये हवा भरा आणि दुसऱ्यामध्ये हवा भरू नका. एक छोटी काठी किंवा स्ट्रॉ असतो ना, स्ट्रॉ, तो असा वरील लटकावून ठेवा. त्या स्ट्रॉच्या एका बाजूला हवा भरलेला फुगा ठेवा आणि दुसऱ्या बाजूला हवा न भरलेला फुगा ठेवा. कुठे झुकल ते स्ट्रॉ? जिकडं हवा भरली ज्या फुग्यामध्ये तिकडे झुकल. बरं, हे एक एक्झाम्पल झालं. बरं, दुसरं एक्झाम्पल आपल्या घरातलं. बरोबर, गॅस सिलेंडर आहे ना. गॅस सिलेंडर, रिकामं गॅस सिलेंडर अगदी आपण सहज उचलू. हो, अगदी सहज. आणि भरलेलं उचल म्हणायचं, उचलता येईल का सहज भरलेलं सिलेंडर? नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? सिलेंडर मध्ये गॅस भरला की ती टाकी जड होते. काय होतो याचा अर्थ? किंवा भरलेल्या फुग्याचं वजन रिकाम्या फुग्यापेक्षा जास्त भरतो. याचा अर्थ काय होतो? की एअरला काय आहे? तर एअरला मास पण आहे आणि एअरला वेट पण आहे. म्हणजे हवेला वस्तुमान पण आहे. मास म्हणजे वस्तुमान, आणि ज्या गोष्टीला वस्तुमान असतं तिथं वजन येतच असतं. मग पहिली जी प्रॉपर्टी काय आहे आपली? एअर हॅज मास. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे? एअर हॅज वेट. वेट म्हणजे वजन. हवेला वस्तुमान पण आहे, मास, आणि वजन पण आहे. त्याच्यासाठी तो पुस्तकामध्ये छोटासा प्रयोग सांगितलेला आहे. आता काय अजून एक प्रयोग करायचा. इंजेक्शन विकत आणायचं. इंजेक्शन ते भेटतं ना, डॉक्टर इंजेक्शन देतात बघा. ते इंजेक्शन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? सिरिंज म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? सिरिंज. आता ही जी सिरिंज आहे ही काय करायची? हे सिरिंजची पहिल्यांदा ती सुई बाजूला काढून टाकायची. सुई सोबत नाही खेळायचं आपल्याला. प्रेशर म्हणजे हे एअरचं करा. रिकामी सिरिंज. आणि त्याचं काय असतं? ते रिकामी सिरिंज मध्ये ज्याच्यामध्ये ते इंजेक्शन भरतात त्याला म्हणतात बॅरल. त्याला काय म्हणतात? बॅरल. आणि जे खाली ओढतात की नाही त्याला काय म्हणतात? जे ओढतात त्याला म्हणतात प्लंगर. त्याला काय म्हणतात? प्लंगर किंवा पिस्टन म्हणतात. तुमच्या सातवीच्या पुस्तकामध्ये पिस्टन शब्द आहे. तर ते असतं. मग काय करायचं पहिल्यांदा? तर आपण पिस्टन काय करायचं? असं पाठीमागे ओढायचं. पिस्टन काय करायचं? पाठीमागे ओढायचं. आणि मग काय करायचं? पिस्टन आणि नंतर काय करायचं? सोडून द्यायचं. ते सोडून दिलं की ते पिस्टन काय होतं? त्याच्या जागेवर परत जातं. बघा प्रयोग करून. पहिल्यांदा काय करा तुम्ही की पिस्टन जे आहे त्याचं करा. नंतर पिस्टन काय करा? सोडून द्या. लेट इट गो. तर त्यावेळेस आता मात्र काय करा?
सहज तुम्ही ढकलताल, खेळत बसताल, अगदी लहान मुलगा सुद्धा. डॉक्टर पिस्टन ओढलं, पिस्टन ढकललं, पिस्टन ओढलं, पिस्टन ढकललं. आता एक काम करायचं, पिस्टन ओढायचं आणि त्याच्या समोरचं जिथं आपण सुई लावतो ना की नाही, ते छिद्र असतं ना, त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि आता ते पिस्टन ढकलण्याचा प्रयत्न करायचा. बघा प्रयत्न करू, ढकलल्या जात नाही, ढकलल्या जात नाही. असं का ढकलल्या जात नाही? आपण तर अगोदर म्हणजे त्या बोट काढलं वरचं, जिथं सुई लावतो तिथलं बोट काढलं तर सरळ ते पाठीमागे पुढे आपल्याला करता येतं. मात्र तिथं जर का जिथं आपण सुई लावतो इंजेक्शनची, तिथं जर का बोट ठेवलं आणि एकदा पिस्टन ओढलं आणि परत प्रेस करायला गेलो तर असं का होतं? तर त्याचं कारण आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याचं कारण काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. की एकदा जर का आपण ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते त्या पिस्टनला पुढे जाऊ देत नाही. तुम्ही प्रयोग करून बघू शकता. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आता इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर एअर मध्ये का आलं? कारण ॲटमॉस्फेअरला समानार्थी शब्द काय आहे? एअर आहे. म्हणून ॲटमॉस्फेरिक प्रेशरला दुसरा समानार्थी शब्द मी काय म्हणू शकतो? एअर प्रेशर. काय म्हणू शकतो? एअर प्रेशर. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय म्हणायचं? तर प्रेशर क्रिएटेड बाय एअर अराउंड अस किंवा प्रेशर क्रिएटेड बाय ॲटमॉस्फिअर अराउंड अस इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, इट इज सेम इन ऑल डायरेक्शन. सगळीकडून कसं असतं? सारखंच असतं. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे हे कशाने मोजतात? तर त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे हे बघा, इथं अगोदर लिहितो मी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथं तिसरी प्रॉपर्टी येतो काय? एअर हॅज प्रेशर किंवा एअर हॅज म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो? एअर एक्झर्ट किंवा अप्लाय प्रेशर. एअर प्रेशर सुद्धा अप्लाय करते आणि एअर जी प्रेशर अप्लाय करते त्याला काय म्हणायचं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता जे आहे मग सांगायचं काय? इथं मी इथं लिहितो प्रेशर क्रिएटेड बाय एअर. प्रेशर क्रिएटेड बाय एअर अराउंड अस इज कॉल्ड, त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं जे युनिट काय आहे? कशामध्ये मोजतात ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर? जसं आपण साखर किलोग्राम मध्ये मोजतो, हाईट आपली फूट मध्ये मोजतो, लांबी मीटर किलोमीटर मध्ये मोजतो, तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशामध्ये मोजतात? एन म्हणजे न्यूटन, हे एकक आहे, पर ही तिरकी रेषा पर मीटर स्क्वेअर. आणि जसं आपल्याला साखर मोजायला तराजू लागतो, बरोबर आहे की नाही? आपली हाईट मोजायची तर तो टेप लागतो. तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कोणत्या इन्स्ट्रुमेंटनं मोजतात? तर त्याचं नाव आहे बॅरोमीटर. कशाने मोजतात ॲटमॉस्फेरिक प्रेशर? बॅरोमीटर नावाचे काय आहे? इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटनं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजता येतं. आपल्याला असं बघूच घराच्या बाहेर पडलं तर आज किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे बाबा, मोजता येतं का? हो, नाही मोजता येत. मग त्याच्यासाठी स्पेशल असं इन्स्ट्रुमेंट शोधून काढलं सायंटिस्टनं आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे? बॅरोमीटर. ह्या बॅरोमीटरच्या सहाय्याने ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सी लेवलला, सी लेवल म्हणजे समुद्र सपाटीला कसं असतं? मॅक्झिमम असतं. आणि आपण जसं 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 वरी जाऊ, उंचावर जाऊ, तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं? कमी 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 होत जातं. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं तर मुंबई शहर आहे, समुद्र सपाटीला आहे, तिथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असेल? जास्त. आणि महाबळेश्वर उंच आहे, डोंगरात आहे, तिथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असेल? कमी असेल. ते बॅरोमीटरनं काय करता येतं? मोजता येतात. आणि हे जे
जे आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे याचा अभ्यास एका सायंटिस्टने केला होता. त्याचं तुम्हाला फक्त आता नाव आहे, हा स्किप झालेला सिलेबस आहे, त्याचं नाव आहे डॅनियल बर्नौली. यानं काय केलं, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे काय केले होते, मोजले होते. मग हे जे काय, आणि अजून एक गोष्ट आहे की हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर हाईटवर कमी जास्त वगैरे होतं, पण आपण एका हाईटला थांबलो, समजा आता आपण इथं आपल्या गावामध्ये थांबलो, तर अगदी आठी दिशेला हे प्रेशर कसं असतं, सारखंच असतं. हा, हाईटनुसार कमी जास्त होईल, हाईटनुसार कमी जास्त होईल, पण समजा आपण आपल्या गावामध्ये आहोत, तर आपल्या गावामध्ये एखाद्या एरियामध्ये कमी आणि एखाद्या एरियामध्ये जास्त आहे असं होत नाही बरं का. इट इज सेम इन ऑल डायरेक्शन्स. समजा तुम्ही ज्या लेवलला उभा आहात, अगदी महाबळेश्वरला जरी त्यांना एका लेवलला उभा असतात, तर हो नाही तिकडं खाल्लाकडून कमी, इकडं वरलाकडून जास्त आहे असं नसतं. तुम्ही एका लेवलला जर का उभे राहिला तर इट इज सेम इन ऑल डायरेक्शन. सगळीकडे कसं असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, सारखंच असतं. आता हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं आहे, याचे काही प्रयोग सांगितले तुम्हाला, अगदी घरी करण्यासारखे सुद्धा प्रयोग आहेत. एक प्रयोग कोणता सांगितलाय की एका प्लास्टिक कप मध्ये, थोडक्यात सांगतो तो प्रयोग, एका प्लास्टिक कप मध्ये पाणी घ्या, एका स्ट्रॉचे 2 तुकडे करा, एक स्ट्रॉ त्या कपामध्ये बुडवून ठेवा आणि दुसऱ्या स्ट्रॉनं काय करा, त्याच्यात तो जो उभा आहे स्ट्रॉ असा आणि दुसरा स्ट्रॉ असा, पहा हा स्ट्रॉ जो आहे हा त्या कपामध्ये उभा आहे आणि दुसरा स्ट्रॉ त्याला असा आडवा लावा आणि त्याने फुका. तर त्याने फुकलं की आपोआप त्या स्ट्रॉमधून कारंजी येते, त्या स्ट्रॉमधून काय येते, कारंजी येते. खालचं पाणी नुसतं आपण वरच्या स्ट्रॉनं त्याला फुकलं जरी, किंवा वरच्या स्ट्रॉनं सुद्धा फुकू नका, नुसतं त्या स्ट्रॉच्या तोंडाला फुका करून, तर जे स्ट्रॉ आपण उभा केलाय आपोआप काही वर येईल. हो, प्रयोग करायचा असेल तर मस्त नारळ पाण्याचं करा ना. हो, नारळाचं पाणी आणायचं, मस्तपैकी स्ट्रॉ त्याच्यात बुडवायचं, प्यायचं नाही. ते स्ट्रॉचं जे वरचं तोंड आहे त्याच्यावर फक्त काय करायचं, जोरात फुकत राहायचं, फू 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 करून. हा, प्रयोगासाठी. बघा थोड्या वेळाने नारळ पाणी नाही असं कारंजाने उडालं तर बघा तर खरं. असं कशामुळे होतं, कारण ज्यावेळेस आपण फुकतो त्यावेळेस तिथलं जे हवा आहे थोडीशी काय होते, आजूबाजूला सरकते, तिथलं हवेचं प्रेशर कमी होतं आणि आतल्या नारळच्या पाण्याचं प्रेशर कसं असतं, जास्त असतं आणि ते असं मस्त फाउंटन सारखं वरी येतं. प्रयोग करायला काय हरकत नाही. हे सुद्धा आपल्याला काय दाखवतं, एअर प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर दाखवतं. आता अजून हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे त्यानंतर अजूनही आपल्याला काही काही प्रयोग सांगितलेले आहेत. कोणते कोणते प्रयोग, आता हे 2-3 प्रयोग तर आपले झालेलेच आहेत. तर आता बाकीचे जे प्रयोग आहेत ते नंतर पाहू.